थायरॉइड हा आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम कंट्रोलर कसा आहे हे आपण पहिल्या पार्टमध्ये बघितले. हाच थायरॉइड जेव्हा कमी होतो, जसं कमी गॅसवरची चपाती कच्ची राहते, तसा थायरॉइड पण कमी झाला तर वजन वाढतं, सुस्ती येते, काम करण्याची क्षमता कमी होते, खूप झोप लागते, खूप वजन वाढल्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट साफ होत नाही. असे अनेक प्रॉब्लेम्स एकामागे एक उभे राहतात आणि ओव्हरऑल एनर्जी लो होते. पण हा थायरॉइड जेव्हा वाढतो तेव्हा मात्र वजन कमी होतं, धडधड होते, अशक्तपणा वाढतो, खूप घाम येतो, खूप गरम होतं, हॉट फ्लशेस फील होतात आणि ओव्हरऑल माणसाला एक्झॉस्ट झाल्याचा फील होतो. तुम्हाला यातले काही सिम्पटम जाणवतात का? यातले काही लक्षणं जाणवतात का? कमेंट करून सांगा. आणि वर्षानुवर्षे थायरॉइडच्या फक्त गोळ्या घेणं हा काही त्याच्यावरचा उपचार नाही. होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण थायरॉइडला बॅलन्स करून शरीराचा मेटाबॉलिझम सुधारू शकतो, तरच आपण निरोगी राहू शकतो. आणि थायरॉइडवर ट्रीटमेंट हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. नमस्कार.